सत्य असेल तेच दिसेल. जिल्हा वार्षिक योजना 2026 ते 2027 साठी सोलापूर जिल्ह्याचं 1146 कोटी 34,54,000 रुपयांच्या प्रारूप आराखडा जिल्हा नियोजन समितीच्या डीपीडीसी बैठकीत मंजूर करण्यात आला. ही बैठक पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. राज्य शासनाने जिल्हा वार्षिक नियोजनासाठी 693 कोटी 90 लाख रुपयांची आर्थिक मर्यादा निश्चित केली होती. त्यात 300 कोटींची अतिरिक्त मागणी करण्यात आली आहे. याशिवाय अनुसूचित जाती उपाययोजना 147 कोटी आणि आदिवासी उपाययोजना बाह्य क्षेत्र 5 कोटी 44 लाख असा निधी मिळून एकूण आराखडा मंजूर करण्यात आलाय. बैठकीत पालकमंत्री गोरे यांनी 2025 ते 2026 सालाचा मंजूर निधी 31 मार्च 2026 पूर्वी पूर्णपणे खर्च करावा आणि निधी परत जाऊ नये यासाठी सर्व विभागांनी दक्षता घ्यावी असे आदेश दिले. अतिवृष्टीमुळे जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांच्या 2 हेक्टर पर्यंतच्या जमिनीचे पंचनामे तात्काळ करावेत आणि बाधितांना न्याय मिळावा अशी शासनाची भूमिका असल्याचंही स्पष्ट केलंय. बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाबद्दल 2 मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विविध विभागांसाठी निधी सर्वसाधारण योजना, कृषी व संलग्न सेवा 47 कोटी 82 लाख, ग्रामीण विकास 68 कोटी, जलसंधारण 48 कोटी 50 लाख, ऊर्जा व अपारंपरिक ऊर्जा 65 कोटी, शिक्षण 40 कोटी, महिला व बाल विकास 19 कोटी 78 लाख, आरोग्य सेवा 73 कोटी 40 लाख, नगर विकास 113 कोटी, रस्ते व परिवहन 67 कोटी, पर्यटन व संवर्धन 47 कोटी 30 लाख, पोलीस व तुरुंग व्यवस्था 19 कोटी 78 लाख, क्रीडा 7 कोटी, अनुसूचित जाती उपाययोजना 147 कोटी, आदिवासी उपाययोजना बाह्य क्षेत्र 5 कोटी 44 लाख. बैठकीस महापौर विनायक कोंडाल, आमदार सुभाष देशमुख, राजू खरे, समाधान अवताडे, उत्तम जानकर, अभिजित पाटील, प्रभारी जिल्हाधिकारी गणेश निराळी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.